ख्रिस्तामध्ये प्रिय भाविको, असं सांगतात, जीवन म्हटलं म्हणजे सुख आणि दुःख आलेच. जीवन म्हटलं म्हणजे आनंदाचे क्षण आलेच, त्याचबरोबर दुःखाचे देखील क्षण आले. आणि म्हणून असं सांगतात की मनुष्याचं जीवन हे सुख आणि दुःख या धाग्याने बांधलेलं किंवा विणलेलं एक महावस्त्र आहे. आणि हे महावस्त्र या दोन अनुभवाशिवाय पूर्ण होऊ शकत. हे महावस्त्र सुख आणि दुःखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आनंदाचा क्षण आणि विलापाचा क्षण याशिवाय पूर्ण होऊ शकतात. एकेवेळी एका बाजूला व्यक्तीला दुःखाला सामोरं जावं लागतं, परंतु काही काळानंतर त्या दुःखाचं रूपांतर सुखात देखील होत असतं. आणि तेच जीवन आहे. आपण ऐकलेलं आहे की प्रभू येशूच्या शिष्याच्या जीवनामध्ये किती आनंद होता, कारण प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या समवेत होता, वर त्यांच्या बरोबर होता. कधीही भूक लागली तरी परमेश्वर चमत्कार करण्यासाठी तयार होता. काही अडचण आली तरी आपला गुरु आपल्या पाठीमागे एका भिंतीप्रमाणे उभा आहे असं त्यांना वाटत होतं. परंतु आजचं शुभ वर्तमान आपल्याला सांगत आहे, हे सुखाचं क्षण अचानक दुःखामध्ये होत आहे. कारण बोटीमधून जात असताना अचानक जेव्हा ते समुद्राच्या मध्यभागी पोहोचतात, तेथे मात्र वादळ येते. आणि वादळ आणि वारा इतकं भयंकर असतं की त्याची बोट हेलखावी खाऊ लागते. जणू काही मृत्यू त्यांच्या समोर दिसू लागतो. आपण सर्वजण आता मरणार आहोत असे त्यांना वाटू लागते. मात्र गुरु त्यांच्या समवेत होता. प्रभू येशू ख्रिस्त झोपलेला होता, परंतु आपला गुरु आपल्या बरोबर आहे याचा विसर देखील त्यांना पडलेला होता. आणि म्हणून ते भिवून जातात. त्यांच्यामध्ये जी विश्वास होतो तो विश्वास पूर्णपणे तुटून जातो व आपल्या गुरुला ते उठवतात व सांगतात की गुरुजी, आम्हाला वाचवा, आम्ही आता मरणार आहोत. आणि त्या क्षणाला परमेश्वर चटकन त्या वादळाला शांत करतो. परंतु ज्या शिष्यांच्या हृदयामध्ये जे वादळ आलेलं होतं, त्या वादळाविषयी मात्र प्रभू येशू ख्रिस्त खुश नव्हता. कारण ते वादळ होतं अविश्वासाचं. ते वादळ होतं भीतीचं वादळ. कारण जर त्यांचा गुरु त्यांच्या बरोबर एका भिंतीप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभा होता, तरी सुद्धा जेव्हा शिष्य अविश्वास दाखवतात, तेव्हा मात्र प्रभू येशू ख्रिस्ताला वाईट वाटते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की तुमच्यामध्ये विश्वास का वाढत नाही? तुम्ही अल्प विश्वासू. खरोखरच प्रभू येशू ख्रिस्त बरोबर असताना देखील शिष्य आपल्या गुरुवरती विश्वास ठेवण्यास कमी पडले. आणि म्हणून त्या वादळाविषयी प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की प्रथम तुमच्या जीवनामध्ये आलेलं अविश्वासाचं वादळ पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न करा. हे वादळ कशाने थांबवू शकते? हे वादळ जीवनात येणाऱ्या दुःखांना पाहून पळण्याने थांबवू शकत नाही. हे वादळ जीवनात येणाऱ्या डोंगराकडे पाहून पळून जाण्याने वाढत नसतो, थांबत नसते. ते वादळ थांबत असते या वादळाला तोंड दिल्यानेच. वादळ थांबत असते या दुःखाला सामोरे गेल्यानेच. वादळ थांबत असते या डोंगर पार केल्यानेच. आणि जी व्यक्ती या डोंगरावरून जात असते, या वादळाशी सामना करत असते, दुःखाशी सामना करत असते किंवा आलेल्या संकटाशी सामना करत असते, त्या व्यक्तीचं वादळ हळूहळू शांत होत असते. आणि दुसऱ्या बाजूने विश्वास वाढत असतो. हा विश्वास एका रात्रीमध्ये वाढत नसतो. जितक्यांदा आपण जीवनाशी सामना करत राहणार, जितक्यांदा आपण जीवन जगत राहणार, जितक्यांदा आपण आलेल्या दुःखाशी तोंड देत राहणार, तितक्यांदा आपला विश्वास वाढत असतो व खोलवर जात असतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना खोलवर नेत होता व सांगत होता, जितके तुम्ही खोलवर जाणार, जितके तुम्ही या संकटाशी सामना देणार, तितक्यांदा तुम्ही महान होणार आहात. ते वादळ शांत होणार आहे आणि ते विश्वास वाढणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्नान संस्काराद्वारे ते विश्वासाची बी रोपलेली आहे. त्या बीचं रोपण करण्यामध्ये आपला सहभाग असला पाहिजे. त्या रोपट्याचं वृक्षामध्ये रूपांतर होऊ शकते जर आपण हातभार लावला तर, जर आपण जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला तर. ही जी बी आहे ती बी तशीच राहता कामा नये, तर त्या विश्वासाच्या बीला आपण खतपाणी घातलं पाहिजे. आणि एका बाजूला परमेश्वरती विश्वास, दुसऱ्या बाजूला जीवनामध्ये येणाऱ्या संकटाशी सामना करणे, यांची जेव्हा सांगड होते तेव्हा विश्वासाचा एक वटबोधी वृक्ष आपल्या जीवनामध्ये भरत असतो. आज परमेश्वराकडून आपण सामर्थ्य मागूया या जीवनामध्ये येणाऱ्या वादळाशी सामना करण्यासाठी व त्याचबरोबर
परमेश्वराने आपल्याला नेहमी कृपा व शक्ती द्यावी, जी विश्वासाची बी आहे त्या बीचं त्या वटवृक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी, त्या परमेश्वराची साथ आपल्याला मिळण्यासाठी आपण विशेष कृपा व शक्ती मागूया. आमेन.